प्रभू की स्तुति हो, प्रेज लॉर्ड. प्रभु की स्तुति देवाच्या हो. खरोखर मनापासून आभार मानूया. परमेश्वर के पूरे मन से हम आभार मानते हैं. पुढच्या बुधवारी अगले बुधवार अजून नवीन साक्ष घेऊन मी तुमच्या समोर येईन. नई गवाही लेकर मैं आपके सामने. मी पूर्वी खूप व्यसनामध्ये होतो. मैं पहले बहुत नशे के आदी था. मला घरामध्ये अनेक प्रकारचे अशांतीला वातावरणाला सामोरं जावं लागत होतं. मेरे घर में पूरी तरह से अशांति फैली हुई थी लोकांना देवाने कसं बदललं, कि लोगों को परमेश्वर ने कैसे बदला, त्यांच्या जीवनात कशी सुधारणा केली, उनके जीवन में कैसे सुधारणा की, कसे कुटुंब उभे केली, कैसे परिवार को खड़ा किया, कसं समस्येतून बाहेर काढलं, कैसे समस्याओं से बाहर निकाला, कसं व्यसनातून बाहेर काढलं. कैसे नशे में से उनको बाहर निकाला. दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम. आदर और धन्यवाद आज तेरे नाम. शुक्रिया 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 यीशु तेरा. शुक्रिया 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 यीशु. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. ओ क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. शुक्रिया 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 यीशु तेरा. शुक्रिया 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 यीशु तेरा. इस गीत के लिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं. आइए भाई बहनों, हम हमारी
प्रार्थना के अगले चरण में जाते हुए हम पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आएं और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एक वार आपली बुधवारच्या उपस्थितीनिमित्त सोशल मीडियामध्ये भेट. Today, once again, we meet through social media for Wednesday worship. त्यावेळेला मी देवाच्या नावाला धन्यवाद देत आहो. So, we thank our living Lord, देवाचा गौरव करत आहो. glorify our God. दर बुधवारी आपली भेट होती. Every Wednesday, we meet देवाच्या वचनातून from God's holy word. आम्हाला हिंमत भेटते, We get courage, धैर्य भेटतं, we get patience, सांत्वन भेटतं, we get comfort, अनुभव येतो, we experience. त्यावेळेला मी देवाचा धन्यवाद करत आहो. So, we thank our Lord. आपली उपस्थिती Your presence आदरणीय, is respectable, प्रशंसनीय, is admirable, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे. and will extend the work of God. नवीन लोकांची उपस्थिती, Presence of new people. त्यावेळेला मी देवाचा धन्यवाद करत आहो. So, we thank our Lord. आपल्या सर्वांचं मी All of you संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur ministry, देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे through Lord Jesus Christ, the Son of God, आपलं आगत स्वागत करत आहो. I welcome you all. ज्या आशेने आपण एकत्र आला, The hope in which we have come together. देव आशा मनवून करत नाही, God does not give up on your देव hopes, आपल्या आशा पूर्ण करतो. but God fulfills our hope. म्हणून आम्ही देवाचा गौरव करत आहोत, So we glorify our God देवाच्या नावाला महिमा देत आहोत. and praise the name of God. मागील आठवडे आम्ही Last week, देवाच्या वचनातून काही गोष्टी बोध घेतला. we learned few things from God's word. देवाचं वचन, God's word, पवित्र शास्त्र, the scriptures, बायबल the Holy Bible. या संबंधी आम्ही पाहिलं. We saw about this. देवाने तुम्हाला आम्हाला बायबल दिलं, God gave you and me Bible. हे वरदान आहे. This is a gift. 3 वरदानं देवाने दिली. God gave 3 gifts. देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी दिलं. God gave his only begotten Son. येशू गेल्यानंतर पवित्र आत्मा आला. After Jesus, the Holy Spirit came. त्याने आपला कैवार घेतला. The Holy Spirit took care of us. आम्हाला मार्गदर्शन तो करत असतो. He guides us. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord. तिसरं वरदान आम्ही पाहिलं, The third gift we saw, पवित्र शास्त्र, the Holy Bible, देवाने दिलेलं वचन. God's word. त्यावेळेला आम्ही देवाचं गुणगान करतो. So we praise our God, देवाने आपले विचार, God's thoughts, आपली इच्छा and God's will पवित्र शास्त्रातून प्रकट केलेले आहे. is revealed in the Holy Bible. आम्ही देवाला ओळखावा, We should know God. स्वतःला ओळखावा. We should know ourselves. जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व आहे, What is important in life. जीवन कसं सफल होऊ How शकतं, life can be successful. आश्वयित होऊ How शकतं, life can be blessed. सुरक्षित कसं राहू शकतं, How can life be safe. सार्वकालिक कसं राहू शकतं. How can it be eternal. या प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन आम्हाला देवाच्या वचनातून भेटतं. Way to these things is found in God's word. देव वेगळ्या माध्यमातून बोलतो. God speaks through different mediums. देव पवित्र शास्त्रातून वचनाद्वारे आमच्याशी बोलतो. God speaks to us through reading from the scriptures. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord. देवाने आम्हाला एक वरदान दिलेलं आहे. God has given us a gift. ज्या ज्या वेळेस मी बायबल वाचतो, Every time while reading Bible, देवाने मला शिक्षण दिलं. God gave me teachings. देवाची स्तुती कर, You praise God. देवाचं तू गौरव कर, You glorify God. कारण तुझ्याकडे आज पवित्र शास्त्र आहे, Because today you have the Holy Bible. देवाचं वचन आहे. You have God's word. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord. देवाचं वचन आमच्याकडे आहे, We have God's word. त्यामुळे आम्हाला देव समजतो. So we understand God. देवाचं मार्गदर्शन समजतं, We understand God's guidance. देवाचं वैवाट समजते. Understand the glory of God. कोणत्या वेळी काय केलं पाहिजे, What to do at what time. देव आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us. आमच्या जीवनामध्ये आमची सुटका होते. We are free in our lives. आम्ही आश्वयित होतो. We are blessed. आम्ही सुखी कसं व्हावं, How we should be happy. आमचं हित कसं होईल, How good will be done to आमचं us. कल्याण कसं होईल, How will our welfare be. देव आम्हाला शिकवत असतो. God teaches us. म्हणून नेहमी पवित्र शास्त्र वाचताना So always while reading the Holy मी Bible, देवाची स्तुती करतो, I praise God, देवाचं गौरव करतो. glorify God. तो आम्हाला पवित्र शास्त्र दिलेलं You आहे. have given us the Holy Bible. जर हे ज्ञान आमच्याकडे नसतं If we don't have this knowledge, तर होशेने म्हणाल्याप्रमाणे, so as Hosea होशे said, संदेष्ट म्हणाल्याप्रमाणे, as prophet Hosea said, 4:6 प्रमाणे, as chapter 4 verse 6, माझ्या लोकांचा नाश झाला,
My people are कारण destroyed त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं. for lack of knowledge. आज आमच्याकडे ज्ञान आहे, Today we have knowledge. देवाचं मार्गदर्शन आहे, We have God's ते आम्ही guidance. वाचन केलं पाहिजे, We should read this, मनन केलं पाहिजे, practice it, आचरण केलं पाहिजे, follow it, अनुभव घेतला पाहिजे. experience या it. बायबलला फार किंमत आहे. Bible is very valuable. मागच्या वेळेस मी सारांश तुम्हाला सांगतो Let me tell you summary of last time की बायबलला किती महत्त्व आहे. that how important Bible सर्वात is. जुनं पुस्तक बायबल आहे, The oldest book is the Bible. पण आज मी बायबलची विक्री सर्वात जास्त आहे. Even today the most sold book is the Bible. जास्त विक्री होणारं पुस्तक बायबल आहे. The most sold book is the Bible. सर्व जगात ते पुस्तक आहे, It is a book all over the world. घराघरात पुस्तक आहे, It's found in every house. सर्व देशात, गावात, शहरामध्ये पुस्तक आहे. It is a book all over the country in villages and cities. सर्व भाषांतर करून देवाने प्रत्येकाकडे पोस्ट केलं. In every language God made the Bible reach everywhere. सर्वजण त्याचा आनंद घेऊ शकतात, Everyone can enjoy by reading the Bible. सर्वजण वाचन करू शकतात. Everyone can read the Bible लहानांपासून तर थोरापासून तर वृद्धापर्यंत from the youngest to the oldest. सर्वजण वाचू शकतात, Everyone can read the Bible, आनंद घेऊ शकतात. find joy in it. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord. बायबल नष्ट करण्याचा अनेक प्रयत्न झाला, Many attempts were made to destroy the Bible. अनेक विरोध झाला, There were many protests. जाळण्याचा प्रयत्न केला, Tried to burn the Bible. पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, Tried to erase it. मग ते रद्द झालं नाही. But it was not ते destroyed. कोणाला रद्द करता आलं नाही. No one could destroy it. येशू ख्रिस्त म्हणाला Lord Jesus said, मत्ते 24:35 प्रमाणे, like Matthew 24:35, आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, heaven and earth will pass away, पण माझं वचन कोणाला नष्ट करता येणार but नाही. my words will never pass away. जसं यशया 40:8 प्रमाणे म्हणतो, As Isaiah says in chapter 40 verse 8, गवत सुकते, the grass withers, फूल कोमसते, the flowers fade, देवाचं वचन सर्व काळ टिकते. but the word of God remains हे forever. देवाचं वचन आहे, This is God's word. हे कोणाला रद्द करता येत नाही, No one could cancel it. कोणाला नष्ट करता येत नाही, No one can destroy it. कारण याचा लेखक देव आहे. Because God is the author. दुसरे पेत्र 1:21 मध्ये पाहतो आम्ही, In Peter 2 1:21 we या see पवित्र शास्त्राचा लेखक देव आहे. God is the author of Holy Bible. पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन Inspired by the Holy Spirit, मनुष्यापासून पवित्र शास्त्र लिहिण्यात आलं. the Holy Bible was written from man. देवाने आपले विचार इच्छा प्रकट केले, God expressed his thoughts and will. मनुष्याने ते लिहून काढले The man wrote it down आणि ते आज आमच्यापर्यंत देवाने पोस्ट केलं. and God made it reach us today. याचा लेखक देव आहे. God is the author of this. हे आम्ही पवित्र शास्त्र वाचतो, We read the Holy Bible. देव आमच्याशी बोलतो, God talks to us, आमच्या हितासंबंधी बोलतो, talks about our good, आमच्या कल्याणासंबंधी बोलतो, talks about our welfare. आम्ही आश्रयित कसं यासंबंधी बोलतो, God talks about how to be आम्ही blessed, सफल कसं होऊ, how do we succeed, आम्ही पुढे कसं जाऊ, how do we आमच्या proceed, जीवनाचा उद्देश काय, what is the purpose of our life, आमचा जन्म काय, why we are born, आमचं जगणे काय, why do we live, आमच्या मरणामध्ये लाभ काय, what is the benefit of our death. हे सर्व गोष्टीचा उलगडा देव करतोस. God reveals all this. म्हणून आम्ही देवाचं पुन्हा एक धन्यवाद करत आहोत. So once again we thank our Lord. देवाने आम्हाला पवित्र शास्त्र दिलेलं आहे. God has given us the Holy आज Bible. आमच्याकडे तर आहे. We have it today. बायबल सांगतो Bible says आमोस 8:10 मध्ये, in Amos 8:10, पुढील काळी next time दुष्काळ होईल, there will be a famine, अन्नाचा नव्हे तर पाण्याचा नव्हे, not a famine for bread or water. तर पुढील काळी दुष्काळ होईल, There will be a famine through the land. तर देवाच्या वचनाचा दुष्काळ पडेल. It will be a famine of hearing the words of Lord. हे देवाने आमोसमध्ये दाखवलेलं आहे आम्हाला. God has shown us this in Amos. पाण्याचा नव्हे तर अन्नाचा नव्हे तर देवाच्या वचनाचा दुष्काळ पडेल, म्हणजे ते आम्हाला प्राप्त होणार नाही. Not a famine of bread or a thirst for water, but of hearing the words of the Lord. सर्वजण भटकतील, People will stagger, सर्व लोक धुंडाळतील, will roam around, सर्व लोक धावतील पळतील, people will run तरी around, पण देवाचं वचन कोणाला सापडणार नाही. but still no one will find God's word. देवाचं मार्गदर्शन कोणाला भेटणार No नाही. one will get God's guidance. हे आम्हाला देवाने दाखवलेलं आहे. God has shown this to us. मग आज आम्ही फार धन्य आहोत For this we are very blessed, की आमच्याकडे देवाचं शास्त्र आहे. for we have the scripture of God. आम्ही नेहमी देवाची स्तुती करतो, We always praise God, देवाचं गौरव करतो, glorify God, कारण तो आमच्याशी बोलतो, because He talks to तो us. आमच्याशी चांगलं बोलतो. He speaks well to us. उत्तम ते देवापासून आहे, The good is from God,
उत्तम ते देवच बोलू शकतो. Only God can speak good. देव बोलतो त्यावेळेस हिंमत येते, Courage comes when God speaks. धैर्य येतं, We get patience. सांत्वन येतं, We get comfort. आमचे अश्रू पुसले जातात, Our tears are wiped आम्ही away. पुढे जातो. We move म्हणून on. देवाचा आम्ही धन्यवाद करतो आहोत. So we thank our Lord. मागील आठवड्यात आम्ही पाहिलं Last week we saw देवाच्या वचनाविषयी about God's word. काही प्रतीके आम्ही पाहिली, There are some symbols we saw. की देवाच्या वचनाविषयी आम्ही पाहिलं. We saw about God's word. याकूब 1:22 मध्ये पाहिलं, We saw in James 1:22. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, Be doers of the word केवळ ऐकणारे असू नका, and not hearers only. अशाने आमची फसवणूक होईल. That will deceive us. देव फसत नाही, God is not deceived. आमची फसवणूक होईल. We will be आम्ही deceived. देवाचं वचन वाचतो, We read God's word. मनन करतो, We practice it. आचरण करतो, We follow it. तर आम्हाला अनुभव येतो. So we get the आम्ही नुसतं experience. वाचन करतो, We just read. आम्ही मनन करत नाही, We don't practice it. आम्ही आचरण करत नाही, We don't follow it. त्यामुळे आम्हाला अनुभव येत नाही. So we don't get the experience. बायबल सांगतो, The Bible केवळ says, वाचन करू नका, don't just read, केवळ ऐकणारे असू नका, don't just hear, तर तुमची फसवणूक होईल. then you will be deceived. सैतान येऊन तुमचं वचन काढून घेऊन जाईल. Satan will come and take away God's word. लूक 8:12 प्रमाणे Like Luke 8:12, सैतान वचन काढून टाकतो, the Satan takes away the व words. सैतान वचन पुसून टाकतो. The Satan erases the words. यासाठी आम्ही वाचलं पाहिजे, For this we must read the मनन Bible, केलं पाहिजे, should practice it, आचरण केलं पाहिजे, should follow it, आम्ही त्याचा आदर केला पाहिजे, we should respect आम्ही it, सन्मान केला we पाहिजे, should respect it, आम्ही त्याप्रमाणे चाललं पाहिजे. we should follow it. आम्ही आदर करतो, सन्मान करतो, We respect the Bible, म्हणजेच आम्ही आचरण करतो. that is we follow it. त्यावेळी देवाचा गौरव येतो, At that time God is glorified आम्ही देवाचं कार्य पाहतो, and we see God's work. आम्ही देवावर देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, We believe in God and God's word कारण देव कधी बदलत नाही, because God does not change. देवाचं वचन कधी बदलत नाही. God's word does not change. मलाकी 3:6 प्रमाणे From Malachi 3:6, तुझा देव परमेश्वर कधी न बदलणारा देव आहे. the Lord your God will never change. तो काला युगानु सारखा आहे, He is the same God. देव बदलत नाही, God does not change. देवाचं वचन बदलत नाही. God's word does not देव जे change. बोलतो ते करतो. God does what he says. इर्मिया 1:12 प्रमाणे Like Jeremiah देव आपलं 1:12, वचन पूर्ण करण्यास सावध असतो. God is careful to accomplish his word. यशया 55:11 प्रमाणे Like Isaiah 55:11, देवाचं वचन कधी विफल होत नाही. God's word does not return empty. देवाचं वचन नेहमी सफल होतं, God's word always succeeds. ते नेहमी कार्य करतं, It always ते works. नेहमी यशस्वी होतं, It is always successful. ते नेहमी विजय देतं. It always wins. म्हणून आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. So we believe in God's word. देव बदलत नाही, God does not change. देव कधी दगा देत नाही, God never betrays. देव कधी खोटं बोलत नाही. God never lies. तो अर्धवट रस्त्यात प्रवासामध्ये आम्हाला सोडत नाही, He does not leave us halfway through the तो journey. शेवटपर्यंत आम्हाला घेऊन जातो. He takes us to the end. जे वचन त्याने आम्हाला दिलेलं आहे The word that he has given to तो us, शेवटपर्यंत पाळतो. he keeps his word to the end. तो कधी बदलत He नाही, never तो changes. दगा देत नाही, He will never कारण betray. तो सत्य देव आहे. For he is a true म्हणून आम्ही God. देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord. म्हणून आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. So we believe in God's word. देव बोलल तेच करतो आम्ही, We do what God says. त्यालाच महत्व आम्ही देतो, That is what we value. त्याचा आम्ही आदर करतो, We respect it. त्याचा सन्मान करतो, We give respect. त्याप्रमाणे चालत राहतो. We follow it. अब्राम चालत गेला, Abraham kept इसाक walking. चालत गेला, Isaac walked. मोशे चालत गेला, Moses walked. दावीद चालत गेला, David walked. पाऊल चालत गेला, Paul walked. देवाचे सेवक चालत गेले, God's servants walked. देव बोलत गेला, God kept talking. ते यशस्वी झाले, They ते succeeded. आश्वस्त झाले, They were blessed. देवाची योजना संकल्प पूर्ण झाले. God's plan was fulfilled. हे देवाचं कार्य आहे. This is God's work. आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवत We नाही, do not believe in God's word. आम्ही देवाच्या योजनेवर संकल्प विश्वास ठेवत नाही, We do not believe in God's plan. त्यामुळे आम्हाला अनुभव येत नाही. So we do not experience. आम्ही गडबड करतो, गोंधळ करतो, We are confused. We mess आम्ही up. स्थिर राहत नाही. We are not देव stable. कार्य करण्यास सफळ आहे. God is able to work. देव बोलतो ते करतोच. God does what he says. आम्ही विश्वास ठेवला पाहिजे, We must believe. आम्ही प्रतीक्षा केली पाहिजे, We must wait. आम्ही स्थिर राहिलं पाहिजे. We must be stable. देव आपली योजना संकल्प पूर्ण करतो. God fulfills our plans and resolutions. आदाम हवाला देवाने आज्ञा दिली, God commanded Adam and Eve, उत्पत्ती 2:17 प्रमाणे, as per Genesis 2:17, या झाडाचं फळ खाऊ नको, do not eat the fruit from that tree. ज्या दिवशी तू खाईल त्या दिवशी तू मरेल. On the day you eat from it, you will certainly त्याने die. देवाच्या वचनावर विश्वास ठेवला नाही, They did not believe in God's word. देवाच्या योजनेवर संकल्प विश्वास ठेवला नाही, They did not believe in God's plans and त्यांनी resolutions. सैतानावर विश्वास ठेवला, They believed in the Satan. सैतानाने त्यांची फसवणूक केली, Satan deceived them आणि त्यामुळे देवाच्या योजनेपासून ते दूर गेले. and they turned away from God's plan.
सर्व गोष्टीतून देवाने त्यांना बाहेर काढलं. God took them out of everything. तिथून कष्ट आलं, Trouble came from there. दुःख आलं, There was sadness. आजार आला, There was illness. भांडणं आले, There were quarrels. अनेक गोष्टी आल्या. Many things came. देवाचं वचन न पाळल्यामुळे Because of disobeying God's word, आदामाच्या कुटुंबाची दुर्दशा झाली, Adam's family suffered. नुकसान झालं, Faced damages. सर्व गमावून बसले ते लोक. They lost everything. त्याप्रमाणे आमची गोष्ट आहे. That's like our story. आमच्याकडे देवाचं शिक्षण असावं, We must have the teaching of त्या God. शिक्षणाप्रमाणे चाललं पाहिजे, We should follow that teaching. त्याप्रमाणे वागलं पाहिजे, It should be followed. त्याप्रमाणे राहिलं पाहिजे. We must live by that teaching. आमची कोणी मोडतोड करू शकत नाही, No one can break आमचं us. कोणी नुकसान करू शकत नाही, No one can hurt us. आमच्याकडे कोणी काही हिरावून घेऊ शकत नाही, No one can take anything away कारण from us. देवाचं वचन Because God's word कार्य करण्यास समर्थ आहे, is able to work. कारण हे वचन जिवंत आहे. Because this word is alive. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत So आहोत. we thank our मागच्या Lord. वेळेस आम्ही पाहिलं, Last time we देवाचं प्रतीक पाहिलं, saw the symbol of God. आरसा संबंधी पाहिलं आम्ही. We saw about the mirror. देवाने सांगितलं आम्हाला याकोब 1:22-23-24 प्रमाणे In James 1:22, 23, 24, God said, आम्ही आरशात नेहमी मुख बघतो. we always look at ourselves in the mirror. आरसा आमचं प्रतिबिंब दाखवतो. The mirror reflects us. त्यावेळेस आम्ही आमचे केस नीट करतो, That time we straighten our hair. चेहरा स्वच्छ करतो, We clean our face. आम्ही नीटनेटके करतो, We do it properly. मग आम्ही बाहेर जातो. Then we go out. परत बाहेर गेल्यानंतर आम्ही परत विसरतो, After going out, we again forget. परत आम्ही आरशासमोर येतो, Again we come in front of परत the आम्ही mirror. स्वतःला नीटनेटके करतो, Again we dress up properly. परत बाहेर निघतो आम्ही, Again we go तर out आम्ही स्वतःला विसरून जातो. because we forget ourselves. यासाठी आम्ही देवाचं वचन रोज वाचलं पाहिजे. For this we must read God's word त्या daily. वचनातून आम्हाला समजतं From that reading we understand आम्ही कसे आहोत, how we are, आमच्यामध्ये कुठे बिघाड आहे, where we are wrong, आमचं कुठं दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. where we need to repair. आमचं जीवन वचन आम्हाला दाखवतं, God's word shows us our life, आमचं प्रतिबिंब दाखवतं, shows us our reflection, आमच्या जीवनासंबंधी सर्व चुका आम्हाला दाखवतं. shows us all the mistakes in our lives, आम्ही काय केलं पाहिजे, what we should do, आम्ही कसं केलं पाहिजे, how should we do आम्ही it, स्वतःला कसं नीटनेटके केलं पाहिजे, how should we cleanse ourselves. हे आम्हाला वचनातून समजतं. This we understand from God's त्या word. वचनानुसार आम्ही स्वतःला नीटके करू शकतो. From that word we can cleanse ourselves. यशाया म्हणतो, Isaiah says, पायाच्या तळ्यापासून from the bottom of the foot मस्तकापर्यंत to the head, मनुष्य पापाने भरलेला आहे, man is full of sin, अनेक चुकांनी भरलेला आहे. full of many mistakes. बायबलनुसार त्याला समजलं He understood through Bible की मनुष्य पापाने भरलेला आहे, that man is full of sin. त्याला पश्चाताप करण्याची गरज आहे, He needs to repent. त्याला देवाकडे जाण्याची गरज आहे. He needs to go to God. देवाचं वचन आम्हाला आमचं प्रतिबिंब दाखवतं, God's word shows us our reflection. आम्ही कुठे चुकतो आम्हाला दाखवतो, It shows us where we go wrong. आम्ही कसं नीट करावं How do we cleanse ourselves? देवाचं वचन आम्हाला शिकवतं. God's word teaches हे us. मागच्या वेळेस आम्ही पाहिलं. This we saw last week आम्ही जीवनामध्ये चालत असताना, as we walk through life. आम्ही अनेक वर्ष चालत असताना While walking for many years, आम्ही चर्चला जायचो, प्रार्थना करायचो, we used to go to church and pray. बायबल वाचायचो, We read the Bible. उपवास धरायचो, We used to fast. सर्व गोष्टी करायचो. We used to do आम्ही everything. स्वतःला धार्मिक समजत We होतो. considered ourselves आम्ही religious. वाटतं आम्ही स्वतःला नीटनेट समजत We होतो. thought we understood ourselves आम्ही well. जे काय करतो ते व्यवस्थित असं मला वाटायचं. We used to think what we do is good. देवाने आम्हाला दृष्टी दिली, God gave us vision. देवाने वचनाची दृष्टी दिली. God gave the vision of His word. आम्ही पवित्र शास्त्र वाचू लागलो. We began to read the Holy Bible. पवित्र शास्त्राने आमचं प्रतिबिंब आम्हाला The दाखवलं, Bible showed us our reflection, आम्ही कसे आहोत, how we are, आमचं जीवन कसं आहे. how our life is. आम्हाला आमच्या पापाची जाणीव झाली, We were aware of our sins. आम्हाला आमच्या चुका समजल्या, We understood our mistakes. आमची धार्मिकता Our righteousness घालणाऱ्या वस्त्रासारखी आहे. is like a dirty cloth. हे सर्व व्यर्थ आहे, It's all in हे vain. सर्व भक्ती उपासना व्यर्थ आहे. All this devotional worship is आम्हाला in vain. पश्चाताप करण्याची गरज आहे, We need to repent. आम्हाला नीटनेटके होण्याची गरज We आहे. need to cleanse ourselves. पाप अपराधामुळे आमची देव प्रार्थना ऐकत नाही. God does not listen to our prayers because of our sins. आम्ही नामधारी ख्रिस्ती We आहोत. are Christians for name's sake. आरशातून आम्हाला प्रतिबिंब आमचं दिसलं. We saw our reflection in the mirror. त्यावेळेस आम्ही देवाचा धावा केला, At that time we called on God, देवाला क्षमा मागितली, asked God for forgiveness, देवाचा आदर केला, respected God. सन्मान केला, We all आचरण respected केलं, Him, followed Him. देव भेटला. We met God. वचन A word. देवाचं वचनाचं आम्हाला We समजतं, understand through God's word. आम्हाला कळतं. We get to know. हा आरसा आम्ही पाहिलं होतं. We saw this दुसरं आम्ही mirror. प्रतिबिंब पाहतो, We see the second इर्मिया reflection 23:29 मध्ये पाहतो. in Jeremiah 23:29. देव we म्हणतो, see God says, माझं वचन my word हातोड्यासारखं is आहे, like a hammer. ते खडकाला तुकडे तुकडे फोडून टाकतं. It breaks the rock into pieces.
खडकाला मोठ्या खडकाला फोडून फोडून तुकडे करण्यासारखं माझं वचन आहे. My word breaks down big rocks into pieces. माझं वचन हे हातोड्यासारखं आहे. My word is like a hammer. मोठमोठ्या खडकाला ते फोडून टाकतं, It breaks large rocks into त्याचे pieces. तुकडे तुकडे करून टाकतं. Breaks it into त्या pieces. खडकाला दगडाला तो आकार देतो, It shapes the rock. त्या दगडाला तो आकार देतो आणि एक पात्र तयार करतो, He shapes the rock and creates a character. एक चांगलंसं पात्र तयार करतो. Makes a good character. आकारविरहित खडक असतो, The rock is shapeless. आकारविरहित खडकाला तो आकार देतो, It shapes the shapeless rock चांगली वस्तू तयार करतो. and make good things. त्यामुळे आम्हाला ती सुशोभित वाटते, We find it beautiful. सुंदर वाटते, It looks beautiful. आकर्षक वाटते. Looks attractive. देवाचं वचन असंच आहे. Such is the word of God. आम्ही रोज देवाचं वचन वाचतो, We read God's word every day. मनन करतो, We practice it. आचरण We करतो. follow it. रोज देवाचं वचन हॅमरिंग करतं आम्हाला. God's word hammers us. आम्ही संदेश ऐकतो, We hear God's message. मन लावून ऐकतो, Listen attentively. लक्षपूर्वक ऐकतो, Listen carefully. मन लावून बायबल We वाचतो. read the Bible हे carefully. वचन आमच्यामध्ये काम करतं. That word works in us. जे रोज आम्हाला घडवतं, बनवतं. God makes and creates us every day. आमचं हृदय, Our heart, पाषाणमय हृदय, stone hearted, ते मांसमय हृदय तयार and करतो. He creates a heart of flesh. एचकेल 36:26 प्रमाणे Like Ezekiel 36:26. देव काय म्हणतो? What God says. देव म्हणतो मी पाषाणमय हृदय बदलून टाकील, I will change your heart of stone. पाषाणमय हृदय काढून मी मांसमय हृदय तयार I करेल. will remove your heart of stone and give you heart of flesh. देव असं काम करतो. God works like this. जे लोक देवाचं ऐकत नाहीत, Those who do not listen to God, देवाला मानत नाही, those who do not believe in God, देवाला स्वीकारत नाही, do not accept God, ते आपले कठीण अंतकरणाचे असतात, they are hard-hearted. ते जड अंतकरणाचे असतात. They are heavy-hearted. ते कोणाचं ऐकून घेत नाही, कोणाला जुमरत नाही. They do not listen to anyone. ज्यावेळेस ते देवाचं वचन ऐकतात, When they hear God's word, देवाचं वचन वाचतात, when they read God's word, ते देवाचं वचन रोज त्याला हातोड्याप्रमाणे प्रहार करतं. God's word strikes like a hammer every day. त्यांचं पाषाणमय हृदय तोडून टाकतं, It breaks their heart of stone त्यांचं मांसमय हृदय तयार and करतं, creates their heart of flesh, त्या माणसाच्या जीवनाला आकार देतो. shapes that man's life. ज्या माणसाच्या जीवनात आकार नाहीये, The man whose life has no shape, बिघाड आहे, there are damages. अशा माणसाला तो आकार देतो. He shapes such a man. अशा माणसाला तो तयार करतो. He creates such a man. अशा माणसाला तो सेवक करतो. He makes such a man a असं servant. माणसाला सुशोभित करतो. He adorns such a man. हे देवाचं काम आहे, This is God's हे work. तुमचं माझं काम नाही. This is not your or my आम्ही work. माणसाला बदलू शकत नाही. We cannot change man. स्तोत्र 49:7 प्रमाणे Like Psalm 49:7, कोणीच माणूस कोणा माणसाला बदलू शकत नाही. no man can change man. कोणीच माणसामध्ये बदलाव करू शकत नाही. No one can change man. हे मनुष्याकडे सामर्थ्य नाहीये, Man has no power. हे देवाकडे आहे. God has the power. देवाच्या वचनात आहे, It is in God's word. देवाच्या शब्दात आहे, It is in the word of God. देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. There is power in God's word. देवाचे शब्द माणसाला घडवतात, बनवतात. God's word makes and creates man. आम्ही उत्पत्तीमध्ये पाहतो, We see in Genesis 1-2 मध्ये पाहतो, in 1-2, पृथ्वी आकारविरहित होती. the earth was formless. देवाने त्या पृथ्वीला आकार दिला. God formed the earth. परमेश्वराने सर्व काय सुंदर तयार The केलं. Lord made everything beautiful. ते सर्व आकारविरहित होतं, It was all formless, पण परमेश्वराने त्याला आकार दिला. but God formed it. सुंदरशी सृष्टी देवाने तयार केलेली आहे. God created the beautiful आज आम्ही ते creation. पाहतो, Today we see आम्ही that. अनुभवतो, We experience. देवाचं गौरव करतो. We glorify God. आज मी देव तसंच काम Today करतो. God works the same way. सर्व बिघडलेलं आहे, Everything is हे damaged. होऊ शकत नाही, This cannot happen. हे परत बनू शकत It नाही, can't happen again. याची उभारणी होऊ शकत नाही. It cannot be raised. देवाला सर्व काही शक्य आहे. Everything is possible for God. देवाचं वचन घडवतो, बनवतो. God's word makes and creates. न मानणारा माणसाला तो मानायला लावतो. He makes a man believe who does not believe. आमच्या वडील जेम्स ठाकूर Our father James Thakur, ते देवाला मानत नव्हते, he did not believe in ते God. देवाला विश्वास ठेवत नव्हते, He had no faith in God. ते देवाला विरोध करायचे, He used to oppose God. ते बायबल जळून टाकायचे, He burned the Bible. ते फेकून द्यायचे, Through the Bible, ते देवाला शिवशाप द्यायचे. he abused God. अशा माणसामध्ये देवाने बदल केला. God changed such a man. देवाच्या वचनाने त्या माणसाचं परिवर्तन केलं. God's word changed that man. असं माणसाने देवाचं बायबल हातात घेतलं, Such a man took God's Bible in his hand. देवाचा धावा केला, He called on God. देवाकडे प्रार्थना केली, He prayed to God. देवाकडे रडले, He cried to God. देवाकडे पश्चाताप केला, Repented to God. देवाचा स्वीकार केला. Accepted God. देवाने त्या माणसाचं जीवन बदलून टाकलं. God changed his life. आज काही वर्ष त्यांनी देवाची सेवा केली. Today he has served God for many years. देवाने माणसाला बदलून टाकलं. God changed man. देवाने आमच्या वडिलांमध्ये बदलाव केला. God changed our father.
ते नम्र झाले, लीन झाले, He became humble. ते देवाची सेवा करू लागले, He began to serve God. ते बायबल घेऊन देवाची स्वार्थ सांगू लागले. They took Bible and started preaching God's news, देवाचं वचन God's word. हातोड्याप्रमाणे प्रहार करतं. It strikes like a hammer. आम्ही रोज मनन करतो, We practice God's word वाचन every day. करतो, We read it. आचरण करतो. We follow it. देव आमच्या जीवनात आकार देतो, And God shapes our life. आमच्या कुटुंबाला आकार देतो, Shapes our family. आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तो आकार देतो. He shapes everything in our life. देव शिस्तीचा सुव्यवस्थित आहे, Lord is God of discipline. तो आमच्या जीवनामध्ये व्यवस्था He आणतो, brings order in our life. तो आमच्या कुटुंबात व्यवस्था आणतो, He brings order to our तो family. आमच्यामध्ये शांती आणतो, He brings us तो आमच्यामध्ये peace. स्थिरता आणतो. He brings stability हे to us. देवाचं काम आहे. This is God's work. बदल देव करतो, God make changes. देव आकार देतो. God forms. त्याने शाऊलाचं पाऊल केला. He made Paul from Saul. जो शाऊल होता Saul, तो कडकपणे वागायचा, he was very strict. तो ख्रिस्त विरोधी होता, He was against Christians. तो ख्रिस्ती लोकांना मारायचा, He used to hate Christians. तो जेलमध्ये टाकायचा, Put them in jail. ते देवाचं नाव घेऊन म्हणून तो बोलायचा. He used to say people should not use God's name. अशा माणसामध्ये देवाने बदल केला. God changed such a man. अशा माणसांनी देव बोलला, God spoke to such a man. त्याच्या बोलण्याने तो मनुष्य बदलला. God's word changed the man. तो शाऊलचा पाऊल झाला, Saul, he became तो Paul. देवाचं कार्य करू लागला, He began to do God's तो work. देवाची स्वार्थ सांगू लागला. He began to preach the gospel of God. पहा देवाने कसं बदल केला. See how God changed the man. हे देवाचं सामर्थ्य This आहे, is God's power. हे देवाचं वचन आहे. This is God's word ते प्रहार करतो, that strikes, आमच्या जीवनात एक आकार देतो, gives a shape to our lives. आमचं भाषण वर्तन आचरण बदलून टाकतो, It changes our language and behavior. परिवर्तन करतो, It changes us, सुधारणा करतो. improves us. म्हणून ते वाचन केलं पाहिजे. So it should be read. हे देवाचं वचन आहे. This is God's word. म्हणून आम्ही देवाचं नेहमी धन्यवाद करतो, So every time we thank our Lord देवाचं गौरव करतो. आम्ही and glorify our आम्ही Lord. रात्रंदिवस वाचन केलं पाहिजे. We must read the Bible day हे and वचन night. आम्हाला योग्य मार्गाने घेऊन This जातं, word leads us in the right direction, योग्य दिशाने घेऊन जातं, takes us in the right आम्हाला direction, सफल करतं. makes us हे successful. आम्ही दुसरं प्रतीक पाहिलं. This is the second symbol we तिसरं saw. प्रतीक पाहतो We see the third स्तोत्र symbol 119 105 मध्ये. in Psalm 119:105. दावीद म्हणतो, David says, तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, Your word is a lamp for my feet माझ्या मार्गावर प्रकाश आहे. and a light on my path. तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, Your word is a lamp for my feet माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. and a light on my path. त्यांनी देवाच्या वचनाला दिव्याची उपमा दिली. He uses God's word as an example of lamp. तुझं वचन मला मार्गदर्शन करतं, Your word guides me. कोणत्या मार्गाने जावं ते मला मार्ग दाखवतं. It shows me which way to go. आज सर्वीकडे अंधकार आहे, Darkness is everywhere today. अंधकारमध्ये प्रकाशची गरज आहे. Darkness needs light. ज्यावेळेस प्रकाश येतो When the light comes on, तेव्हा अंधकार निघून जातो. that time darkness goes येशू away. ख्रिस्त म्हणाला Lord Jesus योहान said, 8:12 प्रमाणे, like John 8:12, तो मला मी जगाचा प्रकाश आहे. said, I am the light of the world. जो मला अनुसरतो, Anyone who follows me, जो माझा विश्वास ठेवतो, who believes in me, त्याच्या जीवनात अंधकार राहणारच नाही, there will be no darkness in his त्याच्या life. जीवनात प्रकाश राहील. There will be light in his life. येशू ख्रिस्त मला मी जगाचा प्रकाश आहे. Jesus said, I am the light of the world. जगात प्रकाश आलेला आहे, Light has come to the world. म्हणजे देवाचं ज्ञान, That is God's knowledge, देवाचं वचन God's word ते दिव्याप्रमाणे काम करतं. that works like a आम्ही lamp. रोज देवाचं वचन वाचतो. We read God's word daily. आमच्यासमोर पुष्कळचे मार्ग आहे. There are many paths ahead of इर्मिया us. 10:23 मध्ये तो म्हणाला, Jeremiah 10:23 he हे said, देवा कोणता मार्ग निवडा मला समजत नाही. Oh God, I don't know which way to choose. 2 इतिहास 20:11 मध्ये आम्ही पाहतो, In Chronicles 2:11 we see, यहोशाफाट राजा देवाला म्हणतो, Jehoshaphat king says to God, काय करा मला सुचत I नाही, don't know what to do. कोणत्या मार्गाने जावं मला कळत नाही. I don't know which way to go. देवा मला मार्ग दाखव, God show me the way. देवा मला मार्गदर्शन कर. God guide me. देवाचं वचन आम्हाला मार्गदर्शन करतं. God's word guides us. आमच्या जीवनात अडचणी आहे, There are difficulties in life. समस्या आहे, There are problems. प्रश्न आहे, There are questions. आजार आहे, There is illness. दारिद्र्य There आहे, is poverty. भांडणं आहे, There are fights. संकट आहे, There are quarrels. असफलता There आहे. is failure. असं आमचं जीवन काय आहे? Why is our life like this? आमची परिस्थिती अशी काय आहे? Why is this our situation? आमची परिस्थिती का सुरत Why नाही? is our situation not improving? कोणता मार्ग निवडला Which पाहिजे? way to go? असा मार्ग निवडला पाहिजे Choose such a way को तो देवाकडे घेऊन that जाईल. will lead to God.
येशू ख्रिस्त म्हणला मार्ग सत्य जीवन मी आहे. Jesus said, I am the way, truth, and life. मी तुम्हाला मार्ग दाखवतो. I will show you the देव way. आम्हाला शिकवतो. God teaches us. देवाचं वचन आम्हाला दाखवतं. God's word shows us. आम्हाला मार्ग दाखवतं. Shows us the way. कोणत्या मार्गाने आम्ही गेलं Which पाहिजे. way should we go? त्या मार्गात आम्हाला देव भेटतो. That is the way God meets us. आम्हाला तारणाचा मार्ग समजतो. We understand the way of देवाचा salvation. मार्ग समजतो. We understand God's त्या way. मार्गाने गेल्यानंतर After going to that way, आमचं तारण we होतं. get salvation. आम्हाला सार्वकालिक जीवन भेटतं. We get eternal life. आम्हाला पवित्र आत्मा We भेटतो. receive the Holy आम्हाला Spirit. देवाचे आशीर्वाद भेटतात. We receive God's blessing. आम्हाला देवाची मंडळी भेटते. We receive God's fellowship. आम्हाला अनेक गोष्टी प्राप्त होतात. We receive many things. आम्हाला देव भेटतो. We meet God. देवाचे वरदानं We भेटतात. receive God's gifts. आम्ही सुखी होतो. We are happy. आम्ही समृद्ध होतो. We are prosperous. आम्ही सुरक्षित राहतो. We stay safe. हाच एक मार्ग आहे. That is the only way. असे पुष्कळसे आमच्या समोर मार्ग आहे. We have so many ways. नीतिसूत्र 16:9 प्रमाणे Like Proverbs 16:9, देव म्हणतो God says, मनुष्य आपल्या मनात मार्ग योजतो. a man's heart plans his way. मनुष्य मार्ग शोधतो. Man finds his way, देव त्याच्या पावलात दिशा देतो. but the Lord determines his steps. जे लोक देवाचं वचन वाचतात People who read God's word, ते नेहमी संदेश they ऐकतात. always listen to the message of God. त्यांना माहित असतं They know आता काय केलं पाहिजे, what to do आता now. कोणत्या वेळी कोणते निर्णय घेतले What पाहिजे, decisions should be made at what time. कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, Which way to go. ते त्यांना समजतं. They understand कारण त्यांच्याकडे देवाचं ज्ञान असतं. because they have God's knowledge. त्यामुळे त्या ज्ञानाने ते त्यात चालण्याचा प्रयत्न करतात. With that knowledge, they try to walk. त्या ज्ञानामुळे ते सफल होतात. They succeed with that knowledge. त्यांची फसवणूक होत नाही. They are not deceived. देशुकीच म्हणाला, Lord Jesus जो said, माझ्यावर विश्वास ठेवतो, those who believe in me, जो माझ्या वचनावर विश्वास ठेवतो, believe in my word, त्याची फजिती कधीच होणार नाही. he will be never humiliated. हे देवाचं वचन आहे. This is God's word आम्हाला ते मार्गदर्शक करतो. that guides us. देवाचं वचन म्हणजे God's word means ज्ञान. knowledge. अंधकार म्हणजे अज्ञान. Darkness means ignorance. अंधकार, Darkness, अंधकाराची शक्ती. the power of darkness. अंधकार म्हणजे सैतान. Darkness means Satan, सैतानचं राज्य. the kingdom of Satan. सैतान आम्हाला अज्ञानात ठेवतो, The Satan keeps us in अंधकारात ignorance, ठेवतो, keeps us in darkness, दडपणाखाली ठेवतो. keeps us under pressure. ज्यावेळेस आम्हाला देवाचं ज्ञान प्राप्त होतं, The time when we receive the knowledge of आम्ही God, अंधारातून उजळ्यात येतो, we come into light from darkness. अंधार निघून जातो, The darkness goes away. सैतानचं वर्चस्व निघून The जातं. Satan goes away. पौलाने देवाला सांगितलं, Paul told God, गावागाव जाऊन तू स्वार्थ सांग. go to the villages and preach. प्रेषित 26:18 प्रमाणे Like Acts 26:18, गावागाव जाऊन लोकांना स्वार्थ सांग. go to the villages and preach the good news. अंधारातून लोक उजळत आण. Bring people from darkness to light. सैताना बंधनातून लोक देवाकडे वळव. Turn people from Satan to God. यासाठी त्यांना तू देवाचं शिक्षण दे. Teach them about God. त्यामुळे त्यांना दृष्टी प्राप्त होतील, So they will get a vision. त्यांना दिसेल, They will see. त्यांना कळेल, They will know. त्यांना समज येईल, They will understand. त्यांना ज्ञान येईल, They will have ते knowledge. देवाकडे मार्गात चालतील. They will walk in the way of हे God. देवाचं ज्ञान आहे. This is God's knowledge. रोज प्रतिष्ठित देव आम्हाला मार्गदर्शन करतो. Every day God guides us. प्रतिष्ठित आमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्या आम्ही सोडू शकतो. We can solve every problem that comes up प्रत्येक every day. प्रश्न आम्ही सोडण्यासाठी आमच्याकडे देवाचं वचन असतं. We have God's word to solve every problem. त्या वचनाचा आम्ही उपयोग We करतो. use that word. आम्ही शांतीमध्ये राहतो, We live in peace. आम्ही सुरक्षित राहतो. We stay safe. हे देवाचं वचन This आहे. is God's word. आम्हाला त्याची फार गरज आहे. We really need it. या जगात अंधकार आहे, There is darkness in this world. आम्हाला उजेडाची गरज आहे. We need light. योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. The right decision needs to be made. म्हणून हे वचन वाचलं पाहिजे. So this word should be ते read. आम्हाला दिशा दाखवतं, It shows us the direction. आम्हाला मार्ग दाखवते. It shows us the way. एके दिवशी One day, माझा अनुभव आहे, it's my मी experience. गावातून स्वार्थ सांगत असताना, While I was preaching in the village, लोकांना भेटीगाठी असताना while meeting the people, एक मनुष्य माझ्याकडे आला. one man came to me. व्यसन करणारा मनुष्य आला. An addicted man came to me. तो दारू पित He असे. used to drink alcohol. तो मला बदल 5 मिनिटं माझ्या घरी या, He said, brother, come to my house for 5 minutes. माझ्या घरी येऊन पहा, Come to my house and see. माझी विनंती आहे, It's my request. माझ्या घरासाठी प्रार्थना करा, Pray for my house. माझ्या घरी चला. Come to my house. त्यावेळेस आम्ही त्याच्या घरी गेलो. At that time, we went to his तर house. घरी जाऊन पाहिलं, We went home and saw. त्यांनी आम्हाला घर दाखवलं, He showed us his house. घराची परिस्थिती दाखवली. Showed the condition of his का house. पहा माझ्या घराची परिस्थिती कशी झाली आहे. See how condition of my house is. माझी मुलं आजारी आहे, My children are sick. माझ्या मुलांचं शिक्षण बंद आहे, Their education is stopped. मी व्यसनामध्ये जखडलेलो आहे. I am into addiction.
माझी पत्नी बी आजारी आहे, My wife is also sick. माझ्या घरात भांडण आहे, There are fights in my house. माझ्या घरात शांती नाही. There is no peace. आम्ही दोघं कष्ट करतो, काम We करतो, both work hard. पण आमच्या घरात दारिद्र्य आहे. Yet there is poverty in our house. हे आमचं घर ओसाळ झालेलं आहे. Our house is deserted. आमच्या घरासाठी प्रार्थना करा. Pray for our house. आम्ही काय करा आम्हाला सांगा. Tell us what to do. ते दारू पिणाऱ्या व्यक्तीची इच्छा That होती, was the desire of the drunkard man. माझ्या घरासाठी काहीतरी करा, Do something for my house. देवाला प्रार्थना करा, Pray to God. आम्हाला त्यातून बाहेर We यायचंय. have to come out of this. त्याची इच्छा होती, This was his wish. पण काही करता येत But नव्हतं. nothing could be done. त्यासाठी आम्ही देवाला प्रार्थना केली, So we prayed to God. देवाला विनंती केली, We requested God. त्या घरात देवाला विनंती केली. In that house, we requested God. देवाने ती आमची प्रार्थना ऐकली. God heard our prayers. त्या घरात देव आला, God came in that house. देवाने त्या घरात प्रकाश आणला. God brought light into that house. आम्ही देवाला प्रार्थना केली, We prayed to God. देवाने आम्हाला दाखवलं God showed us. ह्या घराची परिस्थिती अशी काय, Why is this the condition of the या घरात house? दारिद्र्य काय, Why there is poverty? या घरात अशांती काय, Why there is unrest in this या आज house? मुलं आजारी काय, Why the children are sick? मुलांचं शिक्षण बंद Why काय, the education has stopped? पती पत्नीमध्ये भांडणं काय, Why there are quarrels in husband and या wife? घरात बरकत There नाहीये, is no blessings in this house. सर्व हे निघून जातं. All this goes away. देवाने दाखवलं, God showed. त्या घरात प्रकाश आला. There was light in that त्यामुळे house. अंधकारातील लपलेल्या गोष्टी देवाने दाखवल्या. God showed things hidden in the darkness. त्या घरात अंधकार होता, There was darkness in that त्या house. घरात अंधकाराची शक्ती होती, The house had the power of darkness. त्या घरात सैतानचं वास्तव्य होतं, Satan lived in that house. सैतानचं सैन्य होतं. There was Satan's army. ते सर्व सैन्यांनी घर ताब्यात घेतलं होतं. The house was occupied by the Satan. सैतानने घर बांधून टाकलं होतं. Satan had tied that house. देवाने दाखवलं, God showed us. हे दुरात्म्याने बांधलेलं घर This आहे. is a house full of Satans. आम्ही प्रभेशच्या नावाने त्याला धमकावलं. We threatened him in the name of Lord तू Jesus. इथं बसून काय करतो? What are you doing sitting here? त्यावेळेस सैतान बोलला, That time Satan spoke. हे घर माझं आहे, This is my house. हे घरातील लोक माझं आहे, People in this house are हे mine. घराला मी बांधून टाकलेलं आहे, Tied up this house. हे घरात पैशाला पैसा मी बांधून टाकलेला आहे, I have tied up the money in this house. या घरात बरकत मी बांधून टाकलेली I आहे, have tied up all the blessings. हे कुटुंब सर्व बांधून टाकलेलं आहे, I have tied up the whole हे family. माझं घर आहे, This is my हे house. घरात मी राहतो, I live in this house. हे देवाने प्रकट केलं. God revealed this. त्यावेळेस येशूने आम्हाला शिक्षण दिलं, That time Lord Jesus taught us. ते शिक्षण आम्ही त्या लोकांना दिलं, We gave that teaching to the people. आम्ही त्यांना मार्ग दाखवला, We showed them the way. आम्ही देवाचं शिक्षण दिलं, We taught about God. त्यांनी ते स्वीकारलं. They accepted. देवाच्या येशूच्या नावात आम्ही सैतानला We धमकावलं, threatened the Satan in Lord Jesus' name. त्यांनी ते घर सोडलं, The Satan left the house. घरातील लोकांना Left सोडलं, the people in the house. सर्व सोडून निघून गेला. He left and went away. त्या घराने देवाकडे येऊन पश्चाताप केला, The family came to God and repented. क्षमा मागितली, Asked for forgiveness. देवाने त्या घराचा उद्धार केला. God saved that house. कुटुंबातून व्यसन काढून टाकली, Removed addiction from the family. कुटुंबातून भांडण निघून गेली, The quarrels went away from the family. आजार निघून गेला, The illness was म्हणून gone. कुटुंब सुरळीत झालं, The family was reunited. कुटुंबात शांती आली, There was peace in the पती family. पत्नीमध्ये प्रेम आलं, There was love in husband and मुलांमध्ये wife. आरोग्य आलं, There was health in children. मुलांमध्ये शिक्षण चालू झालं, Education started among the children. सर्व घर व्यवस्थित झालं. All the house was in order. देवाने दाखवलं, God showed us. देव आम्हाला प्रकट करतो, God reveals to us. अंधारातील गोष्टी तो बाहेर काढतो, He brings out the things from darkness. आम्हाला प्रकट करतो. He reveals to us. गुप्त काय राहू शकत नाही, Nothing can remain देवाला secret. सर्व समजतं. God understands तो everything. आकाश व पृथ्वी व्यापून राहतो. He covers the heavens and the earth. दावीद स्तोत्र 139 मध्ये तो म्हणतो, In Psalm 139, David says, देवासमोर कोणती गोष्ट गुप्त राहू शकत नाही. Nothing is hidden from God. देवासमोर सर्व काही सुष्ट आहे, समोर आहे, Everything is in front of God. सर्व उघड आहे, Everything is open. सर्व देवाला समजतं. God understands everything. देवाने त्या कुटुंबाचा बचाव केला. God saved that family. प्रतिवर्षी आमच्या जीवनात चालत असताना Every day while walking in our आम्हाला lives, देवाचं मार्गाची गरज आहे. we need God's guidance. कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, Which way to go, कुठं थांबलं पाहिजे, where to कुठं stop, बसलं पाहिजे, where to sit, कुठं उठलं पाहिजे, where to get up, कोणचा निर्णय घेतला पाहिजे, what decision should हे be सर्व देव made. आम्हाला दाखवतो. God shows us ते all this. वचनातून आम्हाला बोध होतो, That reading enlightens us. आम्ही सफल होतो. We are successful. मग वचन वाचलं पाहिजे, Daily God's word should be read. ते वचन आम्हाला देवाच्या मार्गात घेऊन That जातो. word leads us to God's way. आम्ही अंधारात चालत नाही, We do not walk in darkness. आम्ही उजेडात चालतो. We walk in light. अंधारात लोक अडकतात, People get stuck in the dark.
अंधकारामध्ये लोकांचा गोंधळ झालेला आहे. People are confused in darkness. कोणत्या मार्गाने जावं त्यांना समजत नाही, They don't understand which way to go कारण त्यांच्याकडे उजेडच नाहीये, because they don't have light. त्यांच्याकडे दिवाच नाहीये. They don't have the lamp. देव आम्हाला दिवा देतो, God gives us the lamp. देव आम्हाला ज्ञान देतो, God gives us knowledge. देव आम्हाला मार्गदर्शन करतो, God guides us. त्यावेळेस आम्हाला मार्ग समजतो. At that time we understand the आता way. हे केलं पाहिजे, This should be done now. इथं प्रार्थना केली पाहिजे, Prayer should be done here. इथं स्थिर राहिलं पाहिजे, Should remain stable इथं here. देवाची वाट पाहिली पाहिजे. Here we have to wait for God. आम्हाला समजतं, We understand. आम्हाला कळतं, We know. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो, So we thank our Lord. आम्ही देवाचं गुणगान करतो. We praise our Lord. अजून एक गोष्ट आम्ही पाहतो, One more thing we see इर्मिया 23:29 मध्येच in Jeremiah 23:29. देव म्हणतो, God said, माझं वचन अग्नी आहे, My word is like a fire. माझं वचन अग्नीसारखं आहे. My word is like a fire. अग्नी, Fire. अग्नीचं काम काय? What is the function of fire? अग्नी जाळून टाकतो, The fire burns. जे काय अग्नीमध्ये जातो Whatever goes into the ते भस्म fire, करून टाकतो, it burns. ते नष्ट करून टाकतो. It destroys. देव इथं म्हणतो, Here God says, मी अग्नीसारखा आहे, I am like a fire. माझं वचन अग्नीसारखं आहे. My word is like a fire. ते जळून टाकतं, It burns. ते भस्म करून टाकतं, It ते burns. नष्ट करतं. It हे destroys. देवाचं वचन सांगतो. This is what God's word येशू ख्रिस्त says. म्हणाला, Lord Jesus said, मी पाण्याने बाप्तिस्मा करण्यासाठी आलो नाही, I did not came to be baptized with water. मी अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. I will baptize you with देव fire. अग्नीचा उलगडा करतो. God reveals about fire. देवाचं वचन म्हणजे अग्नी आहे. God's word is fire. ज्यावेळेस मोशेला देव भेटला, When Moses met God, मोशेला देवाने दर्शन दिलं, God appeared to Moses, झुडपामध्ये दर्शन दिलं. appeared in the bushes. त्यावेळेस मोशेने चमत्कार पाहिला, At that time Moses saw a अग्नी miracle. जळत आहे, The fire is पण burning, झुडूप जळत नाही. but the bush does not burn. झुडूप तसंच आहे, The bush is the same, पण अग्नी आहे, but there is fire, पण ते जळत नाही. but it does not burn. त्यावेळेस त्याने जवळ जाऊन पाहिलं, At that time he looked closer. त्यावेळेस देवाने त्याची संभाषण केलं. Then God spoke to him. हा मोठा चमत्कार त्यांनी पाहिला. He saw this great miracle. हे देवाचं वचन आहे, This is God's word. हे अग्नीसारखं काम It करतं, works like a fire. आमच्या जीवनामध्ये काम करतं. It works in our आम्ही lives. देवाचं वचन वाचतो, We read God's word. त्या आमच्यामध्ये येतं ते, That comes in us. आमच्या वचन आमच्या जीवनामध्ये येतं ते. That word comes into our lives. आमच्या जीवनातील जे कलंक आहे, The blot in our lives. जे आरोप आहे, Allegations in our lives. जे अवगुण आहे, The weakness. जे मलिनता आहे, The dirt. ज्या चुकीच्या गोष्टी आहे, All wrong things. सर्व देव जळून टाकतो, God burns it all. सर्व भस्म करतो. He burns. आम्ही देवाकडे जातो, We go to God. आम्ही देवाचा धावा करतो, We call on आम्ही God. देवाकडे प्रस्ताव करतो. We repent to God. देव आमच्यामध्ये काम करतो, God works in us. देवाचं वचन आमच्यामध्ये काम करतो. God's word works in आमचे us. जीवन ते कलंकिक आहे, Our life that is stigmatized, बिघडलेलं आहे. that is spoiled. अनेक गोष्टी जे जीवनामध्ये आमच्या चुकीच्या आहे, Many things are wrong in our lives. जळून टाकतो देव सर्व. God burns it आम्हाला all. शुद्ध करतो, Purifies us. आम्हाला पवित्र करतो, Sanctifies आम्हाला us. पवित्र करासाठी देव तयार करतो. God prepares us to be holy. देव आम्हाला शुद्ध पवित्र करतो. God makes us pure and holy. दावीद म्हणाला, David said स्तोत्र 19 मध्ये तो म्हणतो, in Psalm 19, he said, देवाचं वचन शुद्ध आहे, God's word is pure. ते पवित्र आहे. It is holy. 52 कशी सोन्यापेक्षा ते शुद्ध आहे, It is pure than gold. ते आम्हाला शुद्ध करतं, It purifies आमचं us. जीवन पवित्र करतं, It sanctifies our life. आमचं आचरण ते पवित्र करून टाकतं. Our conduct sanctifies it. हे देवाचं वचन आमच्यामध्ये काम करतं. This God's word works ते in आम्हाला us. जळत नाही, It does not burn आमचं us. शरीर जळत नाही, Does not burn our body. आमच्या अंतकरणात ते अवगुण जाळून टाकतो. It burns the weakness in our hearts. आमच्या शरीरामध्ये आजार आहे, There is disease in our body. वेगवेगळे आजार आहे, There are different disease. अनेक व्याधी आहे, There are many disorders. विध्वंसक पेशी आहे, Destructive cell. नाश करणारे The पेशी cell आहे. that destroys. देवाचा अग्नी येतो, God's fire comes. ते सर्व विध्वंसकारक पेशी जाळून टाकतो, It burns all destructive cells. सर्व आजार भस्म करून टाकतो. Burns all the disease. आम्हाला आमच्या जीवनात तो आरोग्य आयुष्य He आणतो. brings health and good life into our life. कॅन्सर सारखे व्याधी तो जाळून टाकतो, He burns disease like cancer. अनेक व्याधी तो जाळून टाकतो. He burns all disease. आमचं अंतकरण शुद्ध करतो, He purifies our hearts. आमचं शरीर बी शुद्ध करतो, He purifies our आमच्या body. शरीरात तो आरोग्य आयुष्य आणतो. Brings health and life to our body. सर्व नाशकारक तो जाळून He टाकतो. burns the destroyer. देवाचं वचन God's word आमचं संरक्षण करतो. protects us. अनेक सैतांचे पाश आहे, There are many devil's trap. अनेक हल्ले, There are many attacks. अनेक जळते बाण आहे, There are many burning arrows. ते वचन आम्हाला सांभाळतो. So God's word protects हे us. सर्व भस्म करून टाकतं. It burns it all. आमच्या जीवनात येणाऱ्या
coming into our lives, सैतानचे सर्व हल्ले, all attacks, आमच्या कुटुंबावर येणारे सैतानचे सर्व हल्ले, all the Satan's attacks on our family, आमच्या मंडळीत येणारे सैतानचे सर्व all the हल्ले, Satan's attack on our fellowship, सर्व देव नष्ट करून टाकतो. God destroys it all. बायबल 91 स्तोत्रामध्ये देव बोलतो, In Psalm 91, God said, रात्रीचा समय भय, You will not fear the terror of night, काळोखात फिरणारी मरी, the plague that stalks in darkness, नाश करणारी पटकी pestilence that ravages at कधीच noon, तुला बाधा करू शकणार नाही. can never bother you. तुझ्या तंबूजवळ कोणीच येणार No नाही. one will come near your tent. जो येईल त्याला मी नष्ट करून टाकील. I will destroy anyone who देव comes. आम्हाला सुरक्षित ठेवतो, God keeps us safe, आमचं कुटुंब सुरक्षित ठेवतो, keeps our family safe, आमची मंडळी सुरक्षित ठेवतो, keeps our fellowship तो अग्नीचं safe. कुंपण ठेवतो. He puts up a fence जर of आम्ही fire. देवाचं वचन वाचतो, If we read God's word, आचरण करतो, follow it, ते वचन आमच्यामध्ये काम करतो, that word works in us, आम्हाला रोज प्रतिदिवशी शुद्ध ठेवतं, keeps us pure every day, पवित्र करत राहतं. keeps us sanctified. देवाची इच्छा आहे, It is God's will. जसं मी पवित्र आहे, As I am holy, मी तुम्हाला पवित्र बनवल. I will make you holy. हे देवाचं अग्नीचं वचन आहे, This is the word of God's fire आमच्यामध्ये काम करतो, that works in us. चुकीच्या गोष्टी भस्म करतो, It burns all wrong things. चुकीचे आरोप भ्रष्ट करते. It burns false accusations. यशाया 54:17 प्रमाणे Like Isaiah 54:17. ज्या आरोप करणारे जीव आहे, Any accusation raised against you, ते सर्व आरोप करणारे जीवाला मी पलटून टाकील. I will refute all the accusation. सर्व आरोप करणारे जीव आहे, Every accusation. आमच्या जीवनात खोटे आरोप करणारे जीव आहे, There are false accusations in our lives. सर्व नष्ट करतो, God destroys it all. सर्व असत्य नष्ट करून टाकतो. Destroys all untruths. देव सत्य प्रगट करतो, God reveals truth. सत्य समोर काही चालत नाही, Nothing works in front of truth. सत्य सत्य राहतं, The truth remains truth. असत्य असत्य गळून पडतं. Untruth falls down. देव सर्व नष्ट करतो. God destroys it all. येशू ख्रिस्त लोकांनी आरोप केले, People accused Jesus Christ. हा ख्रिस्त नाहीये, He is not Christ. हा देवाचा पुत्र नाहीये, He is not the Son of God. त्याच्यावर विश्वास लोक ठेवत नव्हते, People did not believe in him. त्याच्यावर आरोप करत होते. Were accusing तू him. दुर्भाषण करतो, You talk rude. तू चुकीचं काम करतो, You do wrong. लोक त्याला आरोप करत होते. People were accusing ज्यावेळेस him. तो वधस्तंभी गेला, The time he went to the cross, तो मरणातून उठला, he rose from the dead. सर्व आरोप करणाऱ्या जीवाला देवाने पलटून टाकलं. God changed all the accusing souls. सर्वजण म्हणले की हा खराच देवाचा पुत्र होता, Everyone said that he really was the Son of God. का मरणातून उठणारा अजून कोणीच नाहीये, Because no one has risen from the dead. हा देवाचा पुत्र होता, He was the Son of God. हा ख्रिस्त होता. He was Christ. हे देव हे सर्व नष्ट करतो. God destroys it all. आमच्या जीवनात येणाऱ्या सर्व चुकीच्या गोष्टी There आहेत, are many wrong things that happen in our lives. सर्व गोष्टी All things, नष्ट करून टाक. God destroys it देव all. आमचा मार्ग खुला करतो. God opens our आमच्या way जीवनात वहिवाटीमध्ये in the occupation of our life. येणारे काटेकुसळे आहे, All the coming thorns, देव नष्ट करत जातो. God destroys it all. हे देवाचं वचन आहे. This is God's word. एके दिवशी मी प्रार्थना करत असताना One day while I was देव praying, माझ्याकडे पवित्र आत्मा आला, God came to me through Holy Spirit. त्यांनी माझ्याशी संभाषण केलं. He spoke to me. योशा योशा, Joshua, Joshua, मी तुला जपतो, I take care of you. मी तुला सांभाळतो, I care for मी you. तुझं संरक्षण करतो, I protect you. तू माझं काम करतो, You work for मी me. तुला मदत करतो. I help you. पण तू ज्या मार्गाने जातो The way in which you go, त्या मार्गात मी पुढे असतो, I am ahead in that मी way. तुझा पुढारी असतो, I am your leader. तू माझ्या मागे चालतो. You follow me. हे देवाने मला दाखवलं God showed me this, की माझ्या पुढे येशू ख्रिस्त that चालतो, Jesus Christ walks before माझ्या me. पुढे देव चालतो, God walks before me. तो माझ्यासाठी मार्ग तयार करतो. He makes way for me. ज्या माझ्या मार्गात येणाऱ्या पुष्कळचे काटे कुसळे आहे, The thorns that come in my way, सैतानचे पाश आहे, satanic bondages, मनुष्याचे पाश आहे, man's bondages, अनेक मार्गात माझ्या येणाऱ्या गोष्टी आहे, there are many things that come my way. देव सर्व नष्ट करतो. God destroys everything. देव त्या मार्गाने मला सुरक्षित निघून जातो. God keeps me safe in that मी way. त्याच्या मागे I चालतो, follow him. म्हणजेच मी त्याच्या मार्गदर्शनाखाली चालतो. That is, I walk under आज his 29 guidance. वर्ष त्याच्या मार्गदर्शनाखाली चालतो, Today it's been 29 years I walk त्यामुळे मला under त्यांनी his सुरक्षित guidance. ठेवलेलं आहे. So he has kept me मी safe. माझा मार्ग निवडत नाही, I don't choose my way. मी देवाच्या मार्गात चालतो, I walk in the way of God. त्यामुळे त्यांनी मला सुरक्षित ठेवलेले आहे. So he has kept me safe. अनेक गोष्टी आल्या, Many things came अनेक up. हल्ले आले, There were several attacks. अनेक आरोप आले, Many allegations. अनेक गोष्टी Many आल्या. things came up. देवाने ते सर्व नष्ट करून टाकल्या. God destroyed them all. माझा मार्ग तो खुला केला. He opened my way. तो म्हणला मी तुझा पुढारी आहे. He said, I am your leader. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In Bible we see, अनुवाद 9:3 मध्ये पाहतो, in Deuteronomy 9:3 we मोशेला see, देवाने हिंमत दिली. God gave Moses courage. मोशेला देव म्हणाला, God said to Moses, मोशे त्याच्या मंडळीला देव बोलला, God spoke to Moses and his fellowship.
ज्या मार्गाने तू चाललेला आहे The way you have walked, त्या मार्गात धिप्पाड लोक आहे, there are a lot of people along the way. राक्षसी लोक येणार आहे, The demons are coming. अनेक युद्ध करणारे लोक आहे. There are many warriors. त्यांना घाबरू नको, Don't be afraid of त्यांना them. पाहून भयभीत होऊ नको. Don't be afraid by looking at मी them. तुझा पुढारी आहे, I am your leader. तुझ्या पुढे चालणारा मी देव I आहे, am the God who walks before you. मी अग्नी आहे, I am the fire. मी त्यांना भस्म करून टाकल, I will burn them मी all. नष्ट करून टाकल. I will destroy तुझ्या them बरोबर मी all. आहे, I am with you. तुझ्या मंडळीबरोबर मी आहे, I am with your तू fellowship. माझ्या मागे चालत जा. You keep following me. अनेक गोष्टी येतील, Many things will come up. मी नष्ट करत राहीन, I will destroy तुला them. मी योग्य मार्गाने घेऊन जाईन. I will lead you in the right त्यामुळे way. मोशेला हिंमत आली, This gave Moses courage. त्याला ही धैर्य आलं, He got patience. तो चालत गेला. He kept देव walking. त्याचा पुढारी होता, God was his leader. आणि तो म्हणला मी अग्नी आहे, He said he is fire. जे येईन ते मी नष्ट करेन, I will destroy whatever ते भस्म comes. करून. Will burn it. हे देवाचं वचन आहे, This is God's word. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our की Lord. वेळेनुसार आम्ही पाहतो According to time we see. की शेवटल्या काळात आम्ही पाहतो We see in the end times. आम्ही देवाची सेवा करतो, We serve God. देवाचं काम करतो. We work for God. प्रत्येक गोष्टी देव मला मी समाचार घेईन. God said, I would take the news of everything. देव मला पण म्हणतो God also tells me, तू कसं काम करतो how do you work? मी बघतो. I see. प्रत्येक कामाचा देव माझ्याकडून हिसाब घेतो. God holds me for everything I do. देव मला मार्गदर्शन करतो, God guides me. मला शिस्त लावतो. He disciplines me. जर चुकलं तर तो कडक बोलतो. If I mistake, He speaks harshly, माझ्या जीवनामध्ये शिस्त व्यवस्था आणतो. brings discipline and order into my life. त्याप्रमाणे मी चालण्याचा प्रयत्न करतो. That's how I try to walk. तो म्हणतो तू देवाचं काम कर, He says, you work for God. माझ्या मंडळीला चार पाय राख, Take care of my fellowship. मी हिसाब घेईन. I will ask you. तुझ्या सर्व कामाचा हिसाब घेईन, I will hold you for everything you do. त्याप्रमाणे तुला बक्षीस And देईन. I will reward you accordingly. बायबलमध्ये आम्ही पाहतो In the Bible we see, की देव म्हणला मी तुमचा हिसाब घेईन. God said, I will hold you for your आज work. जगात काम करणाऱ्या सर्व मंडळाच्या सेवकांचा तो म्हणला मी हिसाब घेईन. I will hold all the servants of the fellowship for their work. मी हिसाब घेईन. I will hold them. कोण कसं काम करतं, Who works how? कोणाचं बांधकाम कसं आहे, How do they construct? कोण कशावर बांधतं, Who builds on what? कोण लाकडावर बांधतो, कोण पेंढ्यावर बांधतो, कोण गवतावर बांधतो. Who builds on the wood? Who builds on the rice straw? Who builds on the grass? कोण पाषाणावर बांधतो, Who builds on the rock? कोण सोन्यावर बांधतं. Who builds on gold? अशा गोष्टीवर काही लोकांचं बांधकाम चालू आहे. Some people are building on such things. तर शेवटल्या काळात देव मला मी अग्नीने In उतरेल, last days, God said He will come down with fire. त्यावेळेस मी हिसाब घेईन. At that time, I will hold you ज्यांचं for काम your work. लाकडावर आहे, Whose work is on wood, गवतावर आहे, on the grass, पेंढ्यावर आहे, on the rice straw, ते जळून जाईन. that will burn. जे पाषाणावर आहे, Which is on rock, जे सोन्यावर आहे, on gold, चांदीवर आहे, on silver. असं काम मी शुद्ध राहील. Such work will remain मग pure. आम्ही देवाची सेवा करतो, We serve God. वचनानुसार आम्ही करतो, We do as God's word. कारण वचनच हे सर्व गोष्टी आहे. Because God's word is all वचनाप्रमाणे things. आम्ही चालतो. We walk through God's word. देव आमचा हिसाब God घेईल, will hold us for our work. देव आम्हाला बक्षीस देईन. God will reward us. या आशेने आम्ही काम करतो, We work with this hope, सत्यतेने, with truth, सत्याच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली. under the guidance of Spirit of truth. देवाचं वचन सत्य आहे, God's word is true. त्या सत्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न We करतो. try to walk in that truth, देव आम्हाला प्रतिफळ देतो. and God rewards us. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. वेळेनुसार आम्ही इथं थांबत आहोत. We will stop here according to our मी time. मागील आठवड्यात सांगितलं Last Wednesday, I told you नवीन साक्षीदार घेऊन येईन. I will bring a new witness. आज नवीन साक्षी तुमच्या समोर आणेल. Today, I will bring a new testimony before जे you. वडील आहे रजनीकांत पंडित, The senior person, Rajnikant Pandit, ते त्यांच्या जीवनासंबंधी कुटुंबासंबंधी साक्ष देतील. he will give testimony about himself आम्ही and his ऐकूया. family. Let's hear it पाहूया, and watch it. देवाचं गौरव करूया. Glorify our God. पाहूया. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. देवाच्या खरोखर मनापासून आभार मानूया. We truly thank our Lord. त्याच्या अनेक अनुभवाने अनुभव जात असताना, While going through his experiences, गेल्या 30 वर्षाच्या वाटचालीमध्ये चालत असताना while walking in the last 30 years, त्याने खूप अनुभवाने मला भरलेलं आहे. he has filled me with so much of मी experience. पूर्वी खूप व्यसनामध्ये होतो. I used to be very addicted. इतका की असं व्यसन होतं मला की त्याला जे दिवस रात्र मला चैन पडत नव्हतं. I was so much in addiction that I could not rest day and night.
मी एका मिशनरी शाळेमध्ये राहत होतो, मिशनरी संस्थेमध्ये राहत I होतो. was living in a missionary organization. तिथं सारं मिशनरी वातावरण होतं. There it was a whole missionary atmosphere. पण मला स्वतःला देवाविषयी कुठली प्रकारची आस्था नव्हती. But I had no faith in God. मी व्यसनामध्ये पूर्णपणे बुडून गेलो होतो. I was completely engrossed in the addiction. आणि त्या व्यसनाचा अतिरेक झाला माझ्यामध्ये. And as I was in addiction, मला त्या काम सोडावं लागलं. I had to quit that job. मी तो भाग, पुण्यातला भाग सोडून येरवडा भागामध्ये आलो. I left Pune division and came to Yerwada area. येरवडा भागामध्ये घर घेण्याचा प्रयत्न करू लागलो. I started trying to get a house in Yerwada area. पैसा जवळ नव्हता, I had no money. पण 1100, 1200, 1000, 1100 रुपयामध्ये घर घेण्याचा प्रयत्न झाला माझा. I tried to buy a house for 1100 rupees. आणि त्यातून मी त्या घरात त्यातून मी येरवडा भागामध्ये राहू लागलो. And from that I started living in Yerwada area. त्यातून जात असताना ब्रदर जेम्स ठाकूर, सत्याच्या जिवंत मंडळीचे संस्थापक, यांची माझी गाठ झाली. While going through it, I met Brother James Thakur, founder of the Living Fellowship of Truth. यांच्या सहवासामध्ये जात असताना मी पूर्णपणे भांबरून गेलो. Living with him filled me completely. आणि देवाविषयीचे त्यांचे अनुभव ऐकून मी अचंबित झालो. I was surprised at their experience of God. आणि त्यातून त्यांनी मला देवाकडे वळवण्यासाठी अनेक गोष्टीचं आकलन करण्याला सुरुवात केली. From that, they taught me many things that led me to God. आणि त्यातून जो अनुभव ह्या गेल्या 30 वर्षामध्ये देवाने मला दिला, त्याची खरोखर प्रचिती मी स्वतः आज अनुभवतो आहे. Today I am experiencing the experience that God has given me in last 30 years. माझ्यासारख्या व्यसनेला To an addict person like me, देवाच्या सहवासामध्ये राहून जे मिळालं, whatever I have received by living in God, जी प्रचिती आज या 77व्या वर्षी मी अनुभवण्याचा प्रयत्न करतो आहे. I am experiencing that in 77 years. गेले 30 वर्ष मी मंडळीमध्ये आहे. I have been in this fellowship for last 30 या years. शिक्षणाबरोबर जात असताना आपण पाहतो की अगदी पवित्र शास्त्राच्या अध्यायातून आम्ही शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला. Here in this we see that we try to get knowledge from the Holy Bible. त्या अनुषंगाने जाऊन मी स्वतः माझा पश्चाताप देवापुढे अगदी मनापासून सादर केला. According to the teachings, I sincerely presented my repentance to God. देवाने माझं तारण केलं God gave me salvation. आणि त्या दिवसापासून मी मंडळीची सेवा करू लागलो. From that day I began to serve fellowship. देवाने मला कामगार म्हणून उभं केलं. God raised me as a co-worker to serve Him. गेल्या 30 वर्षाच्या कालावधी मी देवाची सेवा करतो आहे. Now I am serving God for last 30 years. आणि असे अनेक अनुभव आहेत माझ्याबाबत. I have many such experiences. विश्वास ठेवता येणार नाही असे अनुभव आहेत माझ्या संगती. I have so much of experience that you won't believe it. की देवाने माझ्या घरासाठी, God did many things for my family, माझ्यासाठी, स्वतःसाठी, for me, घरासाठी for my house, आणि माझ्या कुटुंबासाठी केलं. and for my family. आणि सारं कुटुंब देवाकडे आलेले आहे. Today my whole family has come to God. आम्ही मनोभावे देवाची प्रार्थना विनंती करण्याचा प्रयत्न करतो. Every time we pray to God. वेळोवेळी तो आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतो. From time to time it tries to help us. माझ्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक दुर्गुणाला देवाने माझ्यामधून काढून टाकलं. God removed every problem that I had. प्रत्येक अडचणीला देवाने मला साथ दिली. Lord helped me in every difficulty. एक वेळेस मला खायला नव्हतं घरामध्ये. At one time there was no food in my house. माझ्या खिशात पैसा नव्हता. I had no money. मला घरामध्ये अनेक प्रकारचे अशांतीला वातावरणाला सामोरं जावं लागत होतं. I had to deal with lot of problems at home. पण त्यातून देवाने माझं घर सावरलं. But even from there God saved my house. आज 30 वर्षाच्या कालावधीनंतर Today after 30 years, देवानं आम्हामध्ये शांती आणून घरामध्ये शांती आणली आहे. God brought peace in our house, आनंद आणला आहे. brought happiness, बरकत आणली आहे. brought blessings. मी खरोखर देवाचे मनापासून आभार मानतो. So I thank our loving Lord. माझ्याकडे अनेक अनुभव आहे देवाबद्दलचे. I have a lot of experience of God. की त्या अनुभवातून जात असताना And while going through that experience, कदाचित लोकांना संशय येईल. maybe people will doubt about me. पण ते अनुभव आज मी अनुभवण्याचा प्रयत्न करतो आहे. Today I'm experiencing. माझ्याकडे पैसा नसताना देखील देवाने कशा प्रकारे माझी प्रचिती अनुभवली हे सारं जग पाहत आहे. The whole world is watching how God helped me when I had no money. याबद्दल मी खरोखर देवाचे मनापासून आभार मानतो. For this I thank our Lord. आणि त्या देवाला मी शरण जातो.
and I go before God. हूँ। राहिल्या दिवसातही मी देवाची सेवा करण्यासाठी तत्पर असेल, The rest of my days I will be always ready to serve God. कारण ज्या अनुभवाची जोड माझ्या जीवनाला आहे ते अनुभवच असे मोठे आहेत की एखाद्याला सांगितल्यानंतर विश्वास बसणं कठीण आहे. That experience is so great that after telling someone it is hard for them to believe. पण त्या अनुभव मी अनुभवतो आहे. But today I am experiencing that experience. आणि खरोखर सत्याच्या जिवंत मंडळीचं माध्यम हे आपल्याला देवाकडे नेण्याची किती सुंदर पायरी आहे हे आम्ही आज ओळखू शकलो. And today we are able to recognize what a beautiful step the living fellowship of truth really takes to take us to God. मीच नाही पण 580 घरं अनुभवत आहेत. Not only me, but 580 families are experiencing. आपणही याबद्दल शासनकरण असावं, याबद्दलही आपण प्रचिती घ्यावी आणि याबद्दल आपण मला मनापासून विनंती करतो की आपण कृपा करून एक वेळ का होईना पण आपण सत्याच्या जिवंत मंडळी येऊन प्रार्थनेचा अनुभव घ्यावा. I request all to come in the living fellowship of truth, experience prayer and worship at some point in your life. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ब्रेज लॉर्ड. Praise the Lord. देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहो. I thank our God. या साक्षीतून आम्ही पाहिलं From this testimony, we saw आमचे वडील रजनीकांत पंडित our senior person, Rajnikant Pandit, देवाने त्यांना कसं व्यसनातून बाहेर काढलं. how God got them out of addiction. रात्रंदिवस व्यसन करणारे, He was in addiction day and night. व्यसनामुळे त्यांच्या कुटुंबात दुर्दशा झाली. Addiction caused misery to his family. पण देवाच्या वचनानुसार But according to God's word, ते देवाकडे आले, they came to God. ते मंडळीत आले, They came in fellowship. जेम्स ठाकूरकडे आले. They came to Brother James Thakur. जेम्स ठाकूर त्यांना शिक्षण दिलं. Brother James Thakur taught him. त्यांनी ते मान्य केलं, He agreed. विश्वास ठेवला, He believed. पश्चाताप केला, He repented. देवाला क्षमा मागितली. Asked forgiveness to God. देवाने त्यांचा उद्धार केला. And God saved him. देवाने त्यांना आश्रयित केलं. God blessed him. आज 30 वर्ष Today it's been 30 years. ते देवामध्ये चालत आहे. He is in God. सत्य जीवन मंडळी The living fellowship of truth. म्हणजे संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री That is Sanjay James Thakur Ministry. आज 30 वर्षामध्ये ते काम करत आहे. He has been working for the fellowship for 30 years. देवाचे सेवक म्हणून देवाने त्यांना निवडलं. God chose him to be his servant. 30 वर्ष काम करत आहे. He has been working for 30 years. 30 वर्ष व्यसनातून 30 वर्ष आले की व्यसनातून ते मुक्त झाले आहे. It's been 30 years. He is free from addiction. देवाने त्यांना आश्रयित केलं. God blessed him. आज त्यांच्याकडे शांती आहे, Today he has peace, आनंद आहे, has happiness, आशीर्वाद आहे, has blessings. कुटुंब सफल आहे, The family is successful. मुलं त्यांची सफल आहे. His children are successful देवाकडे आल्यामुळे because of coming to God, देवाने त्यांना कुठून कुठे घेऊन गेले. where they were but where God took them. आज ते मंडळीची देखरेख करतात. Today he oversees the fellowship. सर्व मंडळीची विचारपूस करतात. He asks about the fellowship. मंडळीची काळजी घेतात. Takes care of the fellowship. मंडळी लक्ष ठेवतात. He keeps an eye on the fellowship. मंडळीमध्ये शिस्त व्यवस्था आणतात. Brings discipline and order into the 30 fellowship. वर्ष कार्यरत आहे. Has been working for 30 हा years. देवाने कसं आश्रयित केलं, See how God has blessed him. कुठून कुठे देवाने घेऊन गेलं. From where to where आम्ही God टाळ्या took him. वाजून देवाचं अभिनंदन करत आहोत. So we will clap our hands and thank our God. देव महान आहे. God is great. देवाचं वचन महान आहे. God's word is great. ते वचन That word आमच्या जीवनामध्ये in our lives, इरम्या म्हणाला as Jeremiah said 15:16 मध्ये तो in म्हणतो, 15:16, he says, देवा तुझे वचन मी स्वीकारले. God, I accepted your word. ते तुझ्या वचनामुळे It is because of your word. माझ्या जीवनात आनंद आला, It became a delight to me, उल्हास आला, joy of my माझं heart, जीवन आश्रय झालं. and my life was blessed. तुझं वचन मला भेटलं, I found your word. मी स्वीकारलं, I accepted. त्याप्रमाणे चाललो, That's how I walked. त्यामुळे माझं जीवन आनंदित झालं. It made my life happier. त्यामुळे म्हणे देवाने या कुटुंबाला आनंदित केलं. So God made this family happy, अनेक कुटुंब देवाने आनंद केले, and God made many families happy. म्हणून मी देवाचा धन्यवाद करत आहोत. So I thank our Lord. आम्ही प्रार्थना करणार आहोत. Let us pray. अनेकांसाठी मी प्रार्थना करतो दर बुधवारी. I pray for many every Wednesday.
अनेक जण आता फोनशी संपर्क वाढत चाललेला आहे. Many people are contacting through लांब phones. गावातून शहरातून लोक फोन करत आहे. People from far away villages and cities are लोक calling. फेसबुकद्वारे सोशल मीडियामध्ये उपस्थित राहत आहे. Through social media, people are being present on देव Facebook. त्यांचा विश्वास वाढत आहे. God is increasing their faith. ते मंडळीला आपले प्रश्न समस्या सांगत आहे. They are sharing their problems and questions with the fellowship. विश्वासाने सांगत They आहे. are telling in faith. विश्वासाने प्रार्थना करत आहोत. We are praying in faith. देव त्यांच्या घराघरात काम करत आहे. God is working in their houses, घराघरात अनुभव देत आहे. giving experience in many देव houses. तुमचे मनोदय पूर्ण करेल. God will fulfill all your देव हळूहळू wishes. काम करतो. God works gradually. स्थिर राहा. Be देव stable. दगा देत नाही. God never तो betrays. अर्धवट प्रवासात सोडत नाही. God will never leave you in the तो halfway आपलं of वचन journey. पूर्ण करण्यास सावध असतो. God is careful to keep His word. विश्वासात वाढत चला. Grow in faith. दरबदरी उपस्थित राहा. Be present every Wednesday. येशू ख्रिस्त म्हणाला Lord Jesus मत्ती said, 8:13 प्रमाणे like Matthew जसा 8:13, विश्वास तसं मी तुला देईल. as you believe, let it be done for विश्वास you. वाढत जाईल. Your faith will grow. सर्व वाढत जाईल. Everything will grow. विश्वास ठेवा. Believe in. आम्ही रात्रंदिवस तुमची प्रार्थना करू. We'll pray for you day and night. देव कार्य करेलच. God will work. अनेकांमध्ये केलेलं आहे. He has worked in many. म्हणून आम्ही देवाचं गौरव करत आहोत. So we glorify our God देवाचं महिमा करत आहोत. and praise our God. सर्व समस्यासाठी For every problem, सर्व गोष्टी आम्ही प्रार्थना करत आहोत. for everything we are त्यात praying. आजारी लोक आहे. There are sick people in समस्या आहे. it. There are problems. व्यसनात लोक आहे. People in addiction. आणि अनेकांच्या घरात संततीची उणीव आहे. Many lack children at home. अनेकांचे शिक्षण आहे. About education. उद्योग आहे. About their work. कौटुंबिक प्रश्न आहे. Family questions. सर्वांसाठी मी प्रार्थना करत आहोत. We pray for देव everyone. घराघरात काम करेल. God will work in every घराघरात अनुभव house. देईल. Will give experience in every अनुभवानंतर आमचे house. संपर्क करा. After experience, contact us. स्थिर राहा. Be stable. जे काय तुम्हाला अनुभव येईल, Whatever you जे experience, साक्ष तयार होईल, whatever the फोनद्वारे testimony आम्हाला be, सांगा. tell us through phones. आम्ही वाटप करू. We will allocate देवाचं गौरव करू. and glorify our चला आपण God. देवाकडे जाऊया. Come, let us go to God. स्क्रीनवर दिलेला नंबर आहे, The numbers given on this screen. नोंद करा. Note it down. फोनद्वारे संपर्क करा. Contact us through phones. तुमचे प्रश्न समस्या आम्हाला सांगा. Tell us your questions and problems. आम्ही देवाच्या वतीने उत्तर देऊ. We will answer you on behalf of तुम्ही God. सफल व्हाल, You will succeed आनंदित व्हाल. and be happy. चला प्रार्थना करूया. Let us pray. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कनदळापा, Holy Lord, you deserve respect and praise our loving पुन्हा God. एकदा धन्यवाद, मान सन्मान गौरव आम्ही तुझ्याकडे Once येतो. again, we thank you and come before you with respect. तुझा महिमा करतो, We praise you. तुझा गौरव करतो. We glorify तू you. महान आहे, You are तू great. थोर आहे, You तू are अद्भुत great. रीतीने कार्य करतो. You work so wonderfully. म्हणून धन्यवाद करतो So परमेश्वर. we thank you, O आम्ही Lord. दरबुधवारी प्रार्थना करतो. Every Wednesday we pray. अनेकांसाठी प्रार्थना करतो. We pray for many. तू घराघरात काम करते. You work in every house. घराघरातील लोकांचे प्रश्न सोडवत आहे. Solving questions in every house. आजारांना तू बरं करत आहे. Healing the sick. करोना व्याधीतून लोकांना तू मुक्त करत आहे. You are healing the people from the corona अनेकांचे disease. प्रश्न सोडवत आहे. Solving questions of many. जे दुःखी त्यांना तू सांत्वन देत You आहे. are giving comfort to those who are sad. जे अविश्वास आहे त्यांना तू विश्वासात घेत आहे. Who are unbelievers, you make them believe. प्रत्येकाचा तू मार्ग नीटनेटका करत आहे. You are doing everything right. त्यावेळेला आम्ही तुझा धन्यवाद करतो So परमेश्वर. we thank you, O Lord, म्हणून आम्ही तुझा गौरव करतो परमेश्वर. and glorify आज you, O पुन्हा एकदा आम्ही Lord. प्रार्थना करता परमेश्वर. Today once again we pray, Lord, ज्या लोकांचे प्रश्न समस्या तू सोडवल्या परमेश्वर, for who you have solved the questions and ज्यांना problems, बरे केलं Lord. परमेश्वर, For those who you त्यावेळेला आम्ही healed, तुझा Lord. धन्यवाद करतो परमेश्वर. So we thank you, O Lord. स्वर्गीय देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा त्रिव्यक्ती देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. We thank God, the Heavenly Father, the Son, and the Holy Spirit. महिमा करत आहोत परमेश्वर. We praise कारण तू them, महान आहे Lord, परमेश्वर. because you are great, तू Lord. आमच्यावर प्रेम करतो. You love us. तू सर्व जगातील लोकांवर प्रेम You करतो. love people all over the world. तो कोणी असो, Whoever he जो is, तुझ्यावर विश्वास ठेवतो, whoever believes in you, त्याला तू अनुभव you देतोस. give him experience तू आपलं गौरव प्रकट करतो. and you reveal your म्हणून glory, प्रभू येशू, Lord. आज आम्ही अनेकांसाठी प्रार्थना करतो परमेश्वर. Lord Jesus, today we pray for many. अनेक जण समस्यामध्ये प्रश्न, Many are in problems, Lord. अनेक जण आजारी आहे परमेश्वर, Many are ill. अनेक जण असफल आहे परमेश्वर, Many have failed, Lord. अनेक जण निराश आहे परमेश्वर, Many are disappointed, अनेक जण Lord. उदास आहे परमेश्वर, Many are sad. अनेकांच्या कुटुंबात प्रश्न आहे परमेश्वर, Many have questions in their families. अनेक कुटुंबात फूट आहे परमेश्वर, Many families are divided, Lord. अनेक कुटुंबात अशांती आहे There is परमेश्वर, unrest in many families, अनेक Lord. जण परमेश्वर जखडलेले आहे परमेश्वर, Many are in bondages. अनेक जण आजारी आहे Many परमेश्वर, are in disease. अनेकांच्या कुटुंबात संततीचा अभाव आहे परमेश्वर. Many families lack children. अशा सर्वांचं आम्ही तुझ्या समोर घेऊन येते परमेश्वर. We bring them all before you, Lord. आज सोशल मीडियावर सर्वजण तुझ्या समोर उपस्थित आहे Today परमेश्वर. through social media, everyone is present before सर्वांचे you, प्रश्न Lord. तुला माहिती आहे परमेश्वर. You know questions of everyone, Lord.
सर्वांना तू ओळखतो You परमेश्वर. know everyone. यासाठी तुझ्या नामात त्यांचे प्रश्न सोडव परमेश्वर. For this, in your name, solve their questions. प्रभू Lord. येशू, मी यहोशुवा, Lord Jesus, I Joshua. मी यहोशुवा, I Joshua. मी यहोशुवा, I मी तुला Joshua. हाक मारतो. I call you, तू Lord. तू मला म्हणालाय परमेश्वर, Because you have told me, Lord. तू हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन परमेश्वर. You call me and I will आज answer you. पुन्हा एकदा तुला हाक मारते So परमेश्वर. today, once again, I call you, Lord. या सर्वांचे मनोदय तू पूर्ण कर You परमेश्वर. fulfill wishes of everyone, Lord. सर्वांचे प्रश्न सोडव परमेश्वर. Solve questions of everyone, Lord. दुःखांत तू सांत्वन कर परमेश्वर. Comfort the afflicted, O Lord. ते सैतानी बंधन तुझ्या नामात त्यांचे बंधन तोड परमेश्वर. Those in satanic bondages, break all their bondages, Lord. जे व्यस्त ते व्यस्त तू त्यांना बाहेर काढ परमेश्वर. Those who are in addiction, bring them out of addiction, जे Lord. करोना व्याधीत अडकले त्यांना त्यातून मुक्त कर परमेश्वर. Those affected from corona disease, free them from that disease, ज्यांच्या Lord. घरात अस्थिरता आहे Where परमेश्वर, there is instability, Lord. बिघाड आहे Where परमेश्वर, there are damages, अशी घरं तू बांध you परमेश्वर. build such houses, Lord. अशा घराघरात तू कार्य कर You work परमेश्वर. in such a house, Lord. अशा घराघरात तू ज्ञान आण You परमेश्वर. bring knowledge to such houses, लोकांना Lord. समज दे, Let people लोकांना understand. सुबुधी दे, Give people wisdom. त्या गावासाठी तयार कर Prepare परमेश्वर. them for your glory, हे Lord. सर्व प्रार्थना आहे, All these हे prayers, सर्व गोष्टी परमेश्वर all these तू things, समोर ठेवतो परमेश्वर. I keep this before तुझ्या you. नामात सोडव परमेश्वर. You free them in your तू name, Lord. सोडशील त्यावेळेला मी धन्यवाद करतो You परमेश्वर. will free, so we thank you, O तुझे Lord. आभार मानतो परमेश्वर. We thank you, आम्ही Lord. तुझं गौरव करतो We परमेश्वर. glorify you, कारण तू Lord, आपलं वचन पाळण्यास सावध असतो. because you are careful to keep your word, Lord. तू करेल, You will, तू करेल, you will, तू करेल. you will do तू this. आशा मनोभंग करणार देवे, You are God who does not give on hopes. म्हणून आम्ही तुझा धन्यवाद करतो. So we thank you, Lord. तुझे आभार मान. We thank you, Lord. प्रवेश नावाने मागतो. We ask this in the name of Lord Jesus. आमीन, Amen. आमीन, Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एकदा पुढच्या बुधवारी आम्ही भेटू. Next Wednesday we'll meet. नव्या नव्या गोष्टी घेऊन तुमच्या समोर येऊ. We will bring you new things देवाचं गौरव करू. and glorify God. आम्ही सफल होऊ. We will succeed. देवाने तुमच्या माझ्यासंबंधी योजना केली, God made plans for you and me. जे संकल्प The केले, resolutions जे made, स्वप्न आखले, all the dreams. तुम्हाला मला समजलं पाहिजे, You and I need to understand. कळालं पाहिजे. We need to know. पुढच्या बुधवारी आम्ही पाहू. Next Wednesday we'll see. देव योजना करतो, God plans, संकल्प करतो, make आमचे resolutions स्वप्न पूर्ण करतो. and fulfills our हे आम्ही dream. पुढच्या बुधवारी पाहूया. This we will see next Wednesday. प्रेज लॉर्ड.